एका संध्याकाळी IPS सृष्टी देशमुख आपल्या मैत्रिणीच्या लग्नासाठी निघाली होती. नेहमीच्या मुलींसारखी तिने साधी सलवार कमीज घातली होती. तिच्यासोबत कोणतीही सरकारी गाडी किंवा सुरक्षा नव्हती. ती फक्त एका सामान्य मुलीसारखी दुचाकी चालवत होती. गंगापूर शहराच्या जवळ पोचल्यावर तिला पुढे एक पोलीस चेकपोस्ट दिसला. तिथे 3-4 पोलीस कर्मचारी उभे होते आणि त्यांच्यामध्ये इन्स्पेक्टर राहुल पाटील आपल्या गणवेशात उभा होता. त्याने हातात काठी घेऊन सृष्टीला थांबण्याचा इशारा केला. सृष्टी दुचाकी बाजूला लावून थांबली. इन्स्पेक्टरने कठोर आवाजात विचारले, "कुठे चालली आहेस?" सृष्टीने शांतपणे उत्तर दिले, "मैत्रिणीच्या लग्नात चालले आहे सर." इन्स्पेक्टर राहुलने तिला डोक्यापासून पायापर्यंत पाहिले. ती साधारण 28 वर्षांची एक सुंदर स्त्री होती. तो हसत हसत म्हणाला, "अच्छा, मैत्रिणीच्या लग्नात जेवण करायला चालली आहेस, पण हेल्मेट का तुझ्या बापाने घालायचे आहे का? का नाही घातले? आणि ही गाडी पण खूप वेगात चालवत होतीस. चल आता, दंड भरायचा आहे." असे म्हणत त्याने दंडाची पावती काढायला सुरुवात केली. सृष्टीला समजली की त्याची नियत ठीक नाही आणि हे सर्व फक्त एक निमित्त आहे. तिने म्हटले, "सर, मी कोणताही कायदा मोडलेला नाही." "मॅडम, आम्हाला कायदा शिकवू नका," राहुल संतापून म्हणाला. त्याने जवळ उभे असलेल्या एका कॉन्स्टेबलकडे पाहिले, नंतर सृष्टीकडे वळून म्हणाला, "तिला धडा शिकवावा लागेल." अचानक इन्स्पेक्टरने सृष्टीच्या गालावर जोराने थप्पड मारली. "खूप प्रश्न विचारतेस. जेव्हा पोलीस काही बोलतात तेव्हा गप ऐकायची असते." सृष्टीचे डोके एका क्षणासाठी फिरले, पण तिने स्वतःला सावरले. तिच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. इन्स्पेक्टर हसत म्हणाला, "अजूनही हिच्या डोळ्यात अहंकार दिसतोय. असे कित्येकांना मी सरळ केले आहे. तिला चांगला धडा शिकवावा लागेल." एक कॉन्स्टेबल पुढे आला आणि म्हणाला, "सर, तिला पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ. तिथेच तिचे उपचार होतील. मग समजा की पोलिसांची कसे बोलायचे." मग दुसरे एका कॉन्स्टेबलने सृष्टीचा हात पकडून खेचत म्हटले, "चल, गाडीत बस." सृष्टीने जोराने आपला हात सोडवला आणि रागात म्हणाली, "हात लावण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर परिणाम चांगला होणार नाही." इन्स्पेक्टर अधिकच भडकला. त्याने दुसऱ्या एका कॉन्स्टेबलला म्हटले, "बघा हिचा माज." कॉन्स्टेबल पुढे आला. सृष्टीची केस पकडून तिला खेचायला लागला. वेदनेने सृष्टी ओरडली. तरीही तिने आतापर्यंत आपली खरी ओळख सांगितली नव्हती. तिला पाहायचे होते की हे लोक किती खालच्या पातळीवर जाऊ शकतात. तेवढ्यात एका पोलीस कर्मचाऱ्याने रागाने तिच्या दुचाकीवर काठी मारली आणि मोठ्या आवाजात म्हणाला, "आली मोठी साधू बनणारी, आता तुला खेळणे बनून खेळू." सृष्टीला आता चांगलेच समजले होते की तिच्यासोबत काय होणार आहे आणि हे लोक किती खाली पडू शकतात. इन्स्पेक्टरच्या डोळ्यात राग भरलेला होता. तो जोराने ओरडला, "तुझ्यासारखे कितीतरी हुशार पाहिले आहेत. पोलिसांची पंगा घेणार आज माझ्या दाखवतो. चल, हिला पोलीस स्टेशनला घेऊन जा, तिथे समजेल." यावेळी सुद्धा सृष्टी शांत होती. तिने आपली ओळख उघड करण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. तिला पाहायचे होते की हे लोक प्रशासनाची किती बदनामी करू शकतात आणि एका सामान्य नागरिकावर किती अत्याचार करू शकतात. इन्स्पेक्टर राहुल पाटील आता चिडला होता. तिच्यासमोर एक अशी स्त्री उभी होती जिच्या कोमल गालावर थप्पड मारली होती, जिचे केस ओढले होते, जिला जबरदस्ती रस्त्यावर ओढले होते. तरीही ती एका मूर्तीसारखी शांत उभी होती. ना कोणताही ओरडा, ना कोणताही अश्रू. इन्स्पेक्टर राहुल विचार करत होता, पोलीस स्टेशनमध्ये पोचल्यावर पाहतो या हट्टी आणि गर्विष्ठ बाईचे उपचार कसे करायचे. हा फक्त राग नव्हता, हा तो राग होता जो आतून धुस्मरत होता. पोलीस चौकीच्या इन्स्पेक्टर हसत म्हणाला, "आता हिची जीप पण चालू लागली आहे. चला पोलीस स्टेशनला, पाहू किती चालती हिची जीप." पोलीस स्टेशनमध्ये शिरताच इन्स्पेक्टर जोराने ओरडले, "अरे, कुठे गेलात सगळे? चहा पाण्याची व्यवस्था करा लवकर. आज एक खास माल आला आहे." सृष्टी देशमुख अजूनही काही बोलली नाही, फक्त पोलीस स्टेशनच्या भिंतींकडे पाहत राहिली. ती पाहत होती की हे लोक त्या गरीब आणि असहाय लोकांसोबत कसे वागतात, जी कधीही आवाज उठवत नाहीत. तेव्हाच एक कॉन्स्टेबल इन्स्पेक्टर राहुलकडे झुकून कुजबुजला. "काय केस आहे सर?" इन्स्पेक्टर हसत म्हणाला, "अरे, काहीच नाही. स्पीड जास्त असल्याचा किंवा हेल्मेटचा बहाणा मार, जे वाटेल ते लिहून टाक. फक्त त्रास द्यायचा आहे आणि तिचा माज उतरवायचा आहे. जास्त प्रश्न विचारू नको." सृष्टी हे सर्व ऐकत होती, पण तिचे डोळे अजूनही शांत होते. जणू तिला हवे होते की पोलिसांची ही घसरण त्यांच्याच तोंडून उघड व्हावी. इन्स्पेक्टर खुर्चीवर बसला, हातात पेन घेऊन टेबलावर फिरवू लागला. मग सृष्टीकडे पाहून विचारले, "नाव काय आहे? कुठे राहतेस? कुणाची मुलगी आहेस?" सृष्टी शांत राहिली. मग इन्स्पेक्टर म्हणाला, "ऐकू येत नाही का? नाव काय आहे तुझं?
पण सृष्टीचे मौन अजूनही दगडाच्या भिंतीसारखे मजबूत होते. तेव्हा इन्स्पेक्टरने जोराने टेबलावर हात मारला. एवढ्या जोरात की आवाज संपूर्ण खोलीत, संपूर्ण पोलीस स्टेशनमध्ये घुमला. मग रागाने ओरडला, "ऐकू येत नाही का? नाव सांग लवकर." सृष्टीने तोंड वळून शांत आवाजात उत्तर दिले, "माझी नाव प्रिया शर्मा आहे." इन्स्पेक्टर तिच्या चेहऱ्याकडे पाहून हसत म्हणाला, "ओ, खूप चलाक मुलगी आहेस. खोटे बोलण्याचा तुला चांगला अनुभव आहे. पण लक्षात ठेव, जास्त हुशारी महाग पडते. एकही चूक केलीस तर पश्चाताप करण्याची संधीसुद्धा मिळणार नाही." मग सृष्टीला जबरदस्ती त्या सेडलेल्या कोठडीत टाकण्यात आली, जिथे आधीच 2 कैदी होते. त्यापैकी एका कैद्याने सृष्टीकडे पाहून विचारले, "ताई, तू काय गुन्हा केला आहेस?" सृष्टीने हलकेसे हसले पण काहीच बोलली नाही. आता ती फक्त पाहत होती की संपूर्ण व्यवस्था किती सडून गेली आहे. जर एका IPS अधिकाऱ्याला विनाकारण आत टाकता येत असेल तर सामान्य माणसाची परिस्थिती तर विचार करणेही कठीण आहे. आता ती त्या कोठडीच्या कोपऱ्यात बसली होती, सर्व काही पाहत होती, ऐकत होती आणि प्रत्येक कृतीला समजत होती. तिकडे इन्स्पेक्टर राहुल पाटील एक खोटा अहवाल बनवत होता. त्याने आदेश दिला, "यावर चोरी आणि ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल करा." मी फाईलवर हात मारत म्हणाला, "चला, लवकर करा." एका कॉन्स्टेबलने अडखळत विचारले, "पण सर, पुराव्यांशिवाय?" राहुल हसत म्हणाला, "या पोलीस स्टेशनमध्ये पुरावे आणले जात नाहीत, बनवले जातात." काही वेळाने एक कॉन्स्टेबल कोठडीत आला आणि सृष्टीच्या खांद्यावर जोराने हात मारला. तेव्हाच इन्स्पेक्टर राहुलनेही हात उगारला होता की तेव्हाच दारावर एक भारी आणि कठोर आवाज घुमला, "थांबा सर्वजण." वळून दाराकडे पाहू लागले. तिथे वरिष्ठ इन्स्पेक्टर सुभाष वर्मा उभे होते. त्यांची प्रतिमा बाकी अधिकाऱ्यांपेक्षा चांगली मांडली जात होती. त्यांनी आत डोकावून पाहिले आणि महिलेची स्थिती पाहताच त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्यांनी कठोर आवाजात विचारले, "हे काय चालले आहे इथे?" राहुल हसत म्हणाला, "काही नाही सर, एक रस्त्यावरची बाई खूप माज दाखवत होती, तिला धडा शिकवत आहे." सुभाषने सृष्टीला लक्षपूर्वक पाहिले. तिचे वागणे कोणत्याही सामान्य स्त्रीसारखे नव्हते. तिने विचारले, "तिचा गुन्हा काय आहे?" राहुल थोडा घाबरला आणि म्हणाला, "सर, तपासणीत गैरवर्तणूक करत होती." आता सुभाषला संशय येऊ लागला. त्याने थेट सृष्टीला विचारले, "तुझे नाव काय आहे?" सृष्टी तरीही शांत राहिली. राहुल हसत म्हणाला, "बघा सर, नाव पण सांगत नाहीये." आता सुभाष पूर्णपणे सतर्क झाला. त्याने कठोर आदेश दिला, "तिला वेगळ्या कोठडीत ठेवा, एकटीला." राहुल चमकला, "पण सर," सुभाषने कठोरपणे म्हटले, "मी स्वतः हिच्यासोबत राहीन." त्याच्या आदेशावर सृष्टीला एका वेगळ्या कोठडीत नेऊन बंद केले गेले. ती कोठडी पहिल्यापेक्षाही जास्त दुर्गंधीयुक्त आणि अंधारलेली होती. सृष्टीने आजूबाजूला नजर फिरवली. एका कोपऱ्यात एक तुटलेले टेबल पडले होते आणि जवळच एक गजलेली लोखंडी सरी. आता ती या सडलेल्या व्यवस्थेचा खरा चेहरा आणखी जवळून येऊन पाहत होती. प्रत्येक क्षणी तिचे डोळे हे समजत होते की कायदा आता फक्त पाहिलीपर्यंतच मर्यादित राहिला आहे. तेवढ्यात एक कॉन्स्टेबल धावत आला आणि म्हणाला, "सर, बाहेर एक मोठी गाडी उभी आहे." राहुल चमकला. विचारले, "कोणती गाडी?" कॉन्स्टेबल घाबरत म्हणाला, "सर, सरकारी गाडी." राहुल लगेच बाहेर गेला. गाडीच्या आत डोकावून पाहताच त्याचे होश उडाले. तो धावत परत आला आणि हळू आवाजात म्हणाला, "सर." राहुल चिडून म्हणाला, "काय झाले? कोण आले आहे?" कॉन्स्टेबल थरथरत म्हणाला, "सर, कमिशनर साहेब आले आहेत." राहुलचा चेहरा पिक्का पडला. वरिष्ठ इन्स्पेक्टर सुभाष वर्माही देखील सतर्क झाले. आता प्रकरण थेट वरपर्यंत पोहोचले होते. कमिशनर साहेब पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. त्यांच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. त्यांनी राहुलकडे पाहून कठोर आवाजात विचारले, "इन्स्पेक्टर राहुल, हे काय तमाशा चालला आहे ते?" राहुल घाबरला आणि म्हणाला, "काही नाही सर, एक छोटीशी केस आहे फक्त." कमिशनर साहेबांनी टेबलावरून फाईल उचलली आणि लक्षपूर्वक वाचू लागले. त्यांच्या कपाळावर चिंतेची रेघ उमटली. मग ते कोठडीकडे डोकावून म्हणाले, "हे कोण आहे?" राहुल लगेच म्हणाला, "सर, या महिलेवर 420 आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे." कमिशनरने थेट प्रश्न केला, "तुमच्याकडे पुरावे आहेत?" मग पुन्हा म्हणाले, "कोणताही पुरावा आहे का तुमच्याकडे?" आता राहुल पूर्णपणे अडकला होता. कमिशनर साहेबांनी थेट महिलेकडे पाहिले आणि विचारले, "तुझे नाव काय आहे?" आणि तेव्हाच पहिल्यांदा सृष्टी देशमुखने हलकेसे हसले आणि म्हटले, "IPS सृष्टी देशमुख." पोलीस स्टेशनमध्ये पूर्णपणे शांतता पसरली. प्रत्येक चेहरा फिक्का पडला. राहुलचे हातपाय थरथर करू लागले. बाकी सर्व कॉन्स्टेबल एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले. राहुलच्या पायाखालची जमीन सरकली. ज्या महिलेला तो एक सामान्य गुन्हेगार समजत होता, ती
तीच अधिकारी होती जी संपूर्ण जिल्ह्याची प्रशासकीय व्यवस्था सांभाळत होती. ती कोणतीही सामान्य स्त्री नव्हती. ती स्वतः IPS सृष्टी देशमुख होती, ज्या महिलेला रस्त्यावर ओढले गेले होते, जिचे केस ओढले गेले होते, जिला जबरदस्ती रस्त्यावर ओढले होते. जेव्हा हे सत्य सगळ्यांसमोर आले तेव्हा संपूर्ण पोलीस स्टेशनमध्ये खळबळ माजली. सर्व कॉन्स्टेबल थक्क. कमिशनर साहेबांनी रागाने इन्स्पेक्टर राहुलकडे पाहिले आणि गर्जना करत म्हणाले, राहुल, तुझ्यात एवढी हिंमत कशी आली की तू एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर खोटा आरोप लावण्याची हिंमत केलीस? राहुल काही बोलण्याचा प्रयत्न करत होता की तेव्हा जवळ उभे असलेले वरिष्ठ इन्स्पेक्टर सुभाष वर्मा जोराने म्हणाले, सर, मी आधीच सांगितले होते की इथे काहीतरी गडबड आहे. आता राहुल पूर्णपणे एकटा पडला होता. तेव्हाच पहिल्यांदा सृष्टी देशमुखने आपल्या शांत पण दृढ आवाजात थेट निर्णय सांगितला, राहुल, आता तुझी नोकरी गेली, तुझे निलंबन निश्चित आणि तुझ्या विरोधात आता गुन्हा देखील दाखल होईल. हे ऐकून राहुलचा चेहरा पांढरा पडला. श्वास अडकला. बाकी पोलीस कर्मचारी देखील त्याच्याकडे नजर चोरू लागले. सुभाष वर्मांनी लगेच आदेश दिला, हवालदार साहेब, त्याला पकडा आणि लॉकअपमध्ये टाका. पण तेव्हाच राहुलला आपल्या खिशातून एक दुमडलेला कागद काढला आणि हसत म्हणाला, थांबा मॅडम, हे आधी पाहून घ्या, मग जे करायचे असेल ते करा. त्याने कागद पुढे सरकवला. कमिशनर आणि सृष्टी दोघांची नजर एकाच वेळी त्याच्याकडे गेली. राहुल म्हणाला, हा घ्या माझा बदलीचा आदेश. 3 दिवसांपूर्वीच माझी बदली झाली आहे. आता तुम्ही कितीही रागवा, मला नोकरीतून काढू शकत नाही. संपूर्ण पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा एकदा शांतता पसरली. सृष्टीने तो कागद हातात घेतला आणि लक्षपूर्वक वाचला. कमिशनरने सुभाष वर्माकडे तिरकस नजर टाकत म्हटले, जा, बघा हा कागद खरा आहे की फक्त दिखावा. सुभाषने संगणकातील नोंदी तपासल्या आणि मग डोकेवर करून म्हटले, सर, हा खरा आहे, पण आतापर्यंत त्याने नवीन इन्स्पेक्टरला कार्यभार सोपवलेला नाही. म्हणजे अजूनही इथला अधिकृत इन्स्पेक्टर हाच आहे आणि सर्व गैरकृत्ये त्याच्याच कार्यकाळात झाली आहेत. आता याला कोणीही वाचू शकत नाही. सृष्टी देशमुखने राहुलच्या डोळ्यात डोळे घालून म्हटले, आता तुझे नवीन ठिकाण तेच असेल जिथे तू इतरांना टाकत होतास. कमिशनरनेही डोके हलवून तिच्या म्हणण्यावर आपली मोहर लावली. जसे 2 कॉन्स्टेबल त्याला पकडण्यासाठी पुढे सरसावले, राहुल पुन्हा एक चाल केला आणि जोराने म्हणाला, थांबा मॅडम, मी एकटा नाहीये. तुम्हाला वाटते का की सर्व दोष फक्त माझा आहे? मग त्याने पोलीस स्टेशनमधील बाकी पोलिसांकडे बोट दाखवत म्हटले, हे सर्व माझ्यासोबत होते. वरपर्यंत सर्वजण सामील आहेत. एवढ्या ऐकताच काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. वरिष्ठ इन्स्पेक्टर सुभाष वर्मा परिस्थिती ओळखून एकेकाकडे संशयाने पाहू लागले. सृष्टी देशमुखने शांत पण वरड्या आवाजात कमिशनरकडे पाहत म्हटले, आता या संपूर्ण पोलीस स्टेशनला स्वच्छ करावे लागेल. कुणीही वाचणार नाही. कमिशनरनेही डोके हलवत म्हटले, जोकू मॅडम, आता एकेकाचा हिशोब घेतला जाईल. हे शब्द तोंडातून बाहेर पडताच पोलीस स्टेशनमध्ये विजेचा झटका लागल्यासारखे झाले. पोलीस स्टेशनच्या बाहेर काही पत्रकार आधीच उभे होते. त्यांना आधीच संशय होता की पोलीस स्टेशनच्या आत काहीतरी मोठा घोटाळा सुरू आहे. जशी त्यांना बातमी मिळाली की संपूर्ण पोलीस स्टेशन निलंबित केले गेले आहे, त्यांनी लगेच मोबाईलवरून ब्रेकिंग न्यूज व्हायरल करायला सुरुवात केली. त्याच वेळी एक चकचकीत गाडी पोलीस स्टेशन समोर येऊन थांबली. दरवाजा उघडला आणि स्वतः SP साहेब बाहेर आले. त्यांनी आजूबाजूला नजर फिरवली. प्रत्येक चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी एका बाजूला शांत उभे होते. SP साहेबांनी तिखट आवाजात विचारले, इथे कधीपासून तमाशा चाललाय आहे? पण कमिशनर आणि पोलीस स्टेशन इन्चार्ज दोघेही एकदम शांत होते. तेव्हाच सृष्टी देशमुखने थेट SPच्या डोळ्यात डोळे घालून म्हटले, क्या तुम्हें लगता है तुम बच जाओगे? सुभाष वर्माने लगेच एक फाईल काढून सृष्टी देशमुखच्या हातात दिली. हीच ती फाईल होती ज्यात SP साहेबांच्या सर्व काळ्या कृत्यांचा पर्दाफाश होता. सृष्टीने ती फाईल SP साहेबांकडे वाढवत म्हटले, घ्या बघा, यात तुमच्या प्रत्येक गुन्ह्याचा हिशोब लिहिलेला आहे. SP साहेबांच्या कपाळावरून घाम होऊ लागला. कमिशनरने एकही क्षण न गमावता मोठ्या आवाजात आदेश दिला, याला पकडा, लगेच अटक करा. संपूर्ण पोलीस स्टेशन थक्क झाले. एवढे मोठे अधिकाऱ्याला कुणीतरी पहिल्यांदा उघडपणे अशा प्रकारे आव्हान दिले होते. ACPच्या अटकेसोबतच संपूर्ण जिल्ह्यात वादळ आले. प्रकरण दिल्लीपर्यंत पोहोचले. मुख्यमंत्र्यांपर्यंत बातमी पोहोचली होती आणि तिथून थेट आदेश आला की जिल्ह्यात जेवढेही अधिकारी मिळून गैरव्यवहार करत होते त्या सर्वांना अटक करा.
पुढील 2च दिवसात संपूर्ण जिल्ह्यातून 40पेक्षा जास्त पोलीस अधिकारी, 10पेक्षा जास्त मोठे अधिकारी आणि काही राजकीय नेते देखील अटक केले गेले. गंगापूर जिल्ह्याची हवाच बदलली. आता सर्वत्र फक्त एकच नाव होते, IPS सृष्टी देशमुख. तिचे प्रामाणिकपणा आणि साहसाची चर्चा प्रत्येकाच्या तोंडी होती. ती स्त्री जिने संपूर्ण सडलेल्या व्यवस्थेला हलवून ठेवले होते. आता प्रशासनात एक नवीन गती, एक नवीन विचार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक नवीन भीती निर्माण झाली होती. आता कोणीही हे म्हणू शकत नव्हते, मला काही होणार नाही. सृष्टी देशमुखचे काम पूर्ण झाले होते. तिने हे सिद्ध केले होते की जर मन स्वच्छ असेल, नियत खरी असेल, तर संपूर्ण देश देखील सुधारला जाऊ शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.